नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आज जातो आहे ठाण्याला माझं नेट एक्सटेन्शन करायला. मी फर्स्ट टाइम करणार आहे, बघूया काय होतं. आणि इथे एक इश्यू झाला आहे की 50 रुपयाचं तिकीट काढलं आहे आणि ते ATM सारखी मशीन असते ना तिकीटवाली, त्यात ते माझं तिकीट अटकून राहिलं आहे. तिकीट बाहेर येऊन आतमध्ये गेलं आहे परत आणि ते येतच नाही आहे बाहेर. आणि माझे पैसे पण राहिले होते 50 रुपये. ते त्याला सांगून आले की माझे 50 रुपये अटकले, तुला तिकीट द्या म्हणून. तर ते पुढे काय पाठवतो माणूस. काय माझं जेठालाल सारखं झालंय. मुसीबत मेरे पीछे ही पडी. कमी भी देखो. त्याचं 1 मिलियन कम्प्लीट होतं. बघ मी तुला सांग, 600K पुढे गेले. बघूया ते लोक तिकीट काढून देतात की नाही देतात. मला पण जायचं, लेट झाला, 1 वाजता. सगळेजण काढतात, त्यांचं तिकीट येते, माझेच पैसे अटकले. आता काय करायचं. ऑनलाईन पेमेंट तुमचे परत येणार, रिटर्न येणार ते पैसे. टेन्शन नाही घ्यायचं. भूक लागली होती म्हणून बर्गर खाऊन गेलो. ठाण्याला पोचलो आम्ही. फोन कोणतरी बोलत होती. माझा फोन घेतल्यापासून मला एकच टेन्शन आहे की माझा फोन कोणतरी घेऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे आता काय झालं. तर ना आता मी ट्रेनने येत होतो ना, तर एका माणसाने मला बॅट टच केलं. बॅट टच केलं तर केलं. त्याने 2दा केलं ट्रेनमध्ये चढताना दादरला. मी इग्नोर केलं, म्हटलं गर्दी आहे, ठीक आहे. म्हटलं जाताना तो होता सेम माणूस ठाण्याला उतरायला. त्याने सेम जर परत बॅट टच केलं ना, तुम्ही इसको धुवाएंगे असं मेडिसिन घेतलं. ह्याला माहितीच नाही काय. तर त्याने सेम शेवटी त्याने बॅट टच केलंच परत. मग मला त्याला इतकं मारलं ना, त्याला इथून रक्त यायला लागलं. असं मारलं त्याला. मी पण मारलं ना, खूप मारलं. म्हणजे जुर्रतच कशी होऊ शकते बॅट टच करायची परत स्त्रीला. तुला काय वाटतं. तोडलं पाहिजे. खाऊन घेतो. तर 2 वाजता इथे आलो आहे. 1 तास खूप सफर केलं. इथे सापडत नाहीये. आणि त्यांचं नाव पण असं आहे ना की 2-3 ठिकाणी सेम नावाचे स्पॉट्स आहेत इथे. आणि एकतर पुण्याला कॉल लागला माझा, त्याच्यानंतर दुसऱ्या स्टुडिओला कॉल लागला. मग परत शेवटी खूप वेळाने नंतर त्याचा नंबर मिळाला मला. आणि तो नंबर मिळून पण मी एवढी लॉसमध्ये गेले ना. हे प्रमोशन मला खूप महागात पडलंय. प्रमोशन आहे फ्रीमध्ये. खरंच मला खूप महागात पडलंय हे प्रमोशन. काय बोलायचं. रिक्षाचा वेट करतो. 200 रुपये ऑटोचेच खर्च आहे. या हे तिथून स्टुडिओला न्यायला आम्हाला. परत यायचं 200 रुपये परत वेगळे. काय बोलायचं बापरे. भेटूया तिथे पोचल्यावरती. अजून काय वेगळा नवीन तमाशा होतोय बघूया. आत्ताच एक तमाशा झाला, जस्ट मी तुम्हाला सांगितलं. काय बोलायचं. माणसं ना, कुठली प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे काय माहिती. इतकी घाणेरडी, इतकी नीचगिरी आहे त्यांच्यामध्ये, सुधारणार नाही. आणि अशा एका माणसामुळे ना बाकीच्या सगळ्या पुरुषांना ब्लेम केलं जातं. मारून पण हात लागलं माझ्या. इतकं मारले ना ह्याने, इतकं मारले ना त्या मुलाला. बाप रे. मी सांगते थांब नको मारूस एवढं. कारण का मी आधी मारलं त्याच्यानंतर ह्याने इतकं मारणं सुरुवात केली ना की थांबलाच नाही. चला जाऊ दे. सुरू झाले. जस्ट पोचलोय आता. 200 रुपये देऊन रिक्षावाल्याला. ठाणा जमेगा नहीं भाई, अपने को जमेगा नहीं. छान आहे इथं हे. येस
सो आपण बघूया आता आतमध्ये गेल्यावर काय सीन होतोय तो. ठीक आहे, बाय. तर फायनली माझं झालंय हे करून. ते बघू शकता इथे कसं दिसणार. मी तिला म्हटलं होतं की न्यूड नको करूस, कारण का ते दिसणार नाही माझ्या हातांवरती, तरी पण ती चांगलं दिसेल या हिशोबाप्रमाणे ती करत होती. आणि माझा पर्सनली त्या सलॉनबद्दल खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि मी हे जेन्युइनली सांगते आहे. आणि हे सलॉन इथे समोरच आहे. ठीक आहे, ते ब्लॅकवालं. सो मी तरी पर्सनली नेल एक्सटेन्शनसाठी ठाण्यात येणार नाही. जर कोणी येणार असेल तर त्याने ही व्हिडिओ नक्की बघा. रिग्रेट होतंय मला, रिग्रेट ह्या गोष्टीचं. काय बोलायचं. इथून मला सरळ असं दिसतंय की मी नेलपेंट लावली आहे हाताला. माझी नखं कुठल्या कलरची आहेत ते पण दिसतंय आतमध्ये. म्हणजे कुठे इथे व्हाईट स्टार्ट झालं, इथे दुसरा कलर स्टार्ट आहे. हे बघायचं तर सरळ दिसून येतं. घरात नेलपेंट लावली असती तर मला परवडलं असतं. काय बोलायचं आता. आलो झालंय बघ काय लोक माझा कालावरनं आलेलो गोरा बनून आता झालो मी काला. कधीच कोणावरती ट्रस्ट ठेवू नये ह्या गोष्टीला. 400 रुपये वेस्ट घालून आलोय. 400 रुपये वेस्ट. आणि मी त्यांना म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही मला ट्रॅव्हलिंग तरी द्या. इमानदारीत म्हटलं मी. ठीक आहे, असं बोलणं झालं नव्हतं आधी आमचं ट्रॅव्हलिंगचं, पण त्यांना म्हटलं मी तुम्ही ट्रॅव्हलिंग तरी द्या मला. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही देणार नाही, आमचं बोलणं झालं नाही आहे याच्यावर. सो ते नाही म्हणतात की आम्ही तुला ट्रॅव्हलिंग पण येणार नाही. मी 200 रुपये खर्च करून आले तर परत तेवढेच खर्च करून मला तिथे जायचं आहे. म्हणून कुठलंही प्रमोशन करताना इतक्या बारीक सारीक गोष्टीचा विचार करावा लागतो. खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आहे. माणुसकी नावाचा प्रकार नाही आहे कुठं राहायला. जाऊ द्या, मी आता ह्याच्या पुढे काही बोलणार नाही. 3 वाजता आलो आहे. किती वाजले? 5:30 झाले तिथेच. आणि मला आता निघायचं आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते की मला कुठे जायचं आहे ते. ओके, मी माझ्या स्पेशल प्लेसवरती जाणार आहे, माझ्या हॅप्पी प्लेसवरती जाणार आहे. त्याच्यासाठी मला करायचं होतं नेल एक्सटेन्शन, पण झालंय नेल जेल. इथूनच मी डिसअपॉइंटेड आहे या गोष्टीसाठी. तर आता मी पोहोचलो आहे बोरिवलीला. तुमच्या घरी जातो आहे. घरी जाणार मी, पॅकिंग वगैरे करणार आणि नंतर लगेच बाहेर जाणार आहे. तो ब्लॉग मी ह्याच्यानंतर टाकेन. हा पहिला ब्लॉग टाकेन. सो तो नंतर तुम्ही कंटिन्यू राहा बघा. किती वाजले? 7:30 वाजलेत आणि आम्ही पोहोचले नाही. आणि मला 8:30 वाजता लगेच निघायचं. म्हणजे पॅकिंग पण बाकी सगळं. ह्या एवढूशा ह्याच्या पायी माझा दिवस गेला आहे. हे मी घरी बसून लावलं. हो, हा तर सगळ्या गोष्टी घरात बसून करू शकतो. काय 50 रुपयाची नेल पॉलिश सांगितलं ते आलं असतं. आणि तुम्ही नेहमी विचारत असाल, तुम्हाला म्हणजे प्रश्न पडला असेल की हा सारखा अवेलेबल कसा होतो. कारण का हा घरीच असतो. हा काय डिझायनर आहे, त्याच्यामुळे हा जे काही काम करतो घरात राहून करतो. त्याला ऑफिसला जायची गरज नाही आहे. हा बनवून देतो मला. म्हणून मी कधी पण कुठं जायचं ह्याला उचलते की आपण सगळं बाहेर जाऊया. हा ब्लॉग आधी बघा, दुसरा टाकणार तर दुसरा बघा. येस. आणि आजचा दिवस माझा खरोखर खूप घाण गेलेला आहे. खूप घाण गेलेला आहे. एकतर हे, दुसरं ते वाला सीन झाला तो आमच्या दोघांचा स्टेशनला. एवढं मारलं ना, आणि त्या मुलाला एवढं मारलं ना, बिचार रक्तबंबाळ झालं. थोड्या वेळाने असं मला वाटलं की अरे एवढं नव्हतं मारायला पाहिजे. ठीक आहे, त्याची चुकी झाली, पण एवढं नव्हतं मारायला पाहिजे. जाऊ दे, अशा लोक सुधरत नाहीत शेवटी, किती पण काही झालं तरी. ट्रेन खाली झाली आता. एवढं पण नाही मारलेलं. हो, पण एवढं मारलं ना थोरात की असं रक्त येतं त्याला इथून. बाय बाय.